नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात ज्योती पुजारी यांच्या पंखात रुतलेला काटा या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे तेच आहे श्रोते हो, पंखात रुतलेला काटा. रोज दुपारी एक चिमणी आमच्या बेडरूमच्या खिडकीतनं भुर्रकन आत येते. पंखांची उघडझाप करत घरभर भिरभिरते. काही वेळानं त्याच खिडकीतनं निघून जाते. अगदी ठरवून ठेवल्यासारखं रोज हे घडतं. मी उन्मेषला जेव्हा ही गंमत सांगितली तेव्हा तो हसला आणि मला आपल्या मिठीत गच्च आवळत म्हणाला, ती खरंच चिमणीच आहे ना? मला तर वाटतं तो चिमणाचा असणार, आमच्या राणीसाहेबांचा पूर्वजन्मीचा प्रियकर. चिमणीच्या रूपानं तो तिच्या भोवती घिरट्या घालायला येत असणार. हो का? मग ती नक्कीच तुझी पूर्वजन्मीची प्रेयसी असणार. बोलता बोलता लाजून मी त्याच्या कुशीत शिरले. हे अगं, एवढं लाजायला काय झालं? हा, काही विशेष? अरे विशेषच. ती चिमणीनं आता आई होणार आहे. तिचं इवलंसं फुगीर पोट सांगताय ना, तिला लवकरच पिल्लू होणार. ओ शिट, म्हणजे या घरात घरटं बांधण्यासाठी ती जागा शोधतीये. उद्यापासून बेडरूमची खिडकी अजिबात उघडायची नाही, सांगून ठेवतोय. आत्तापर्यंत चांगला खुशीत असणारा उन्मेष एवढा का तडकला मला कळेना. अरे बांधलं तर बांधू देत ना घरटं. आणि बेडरूमची खिडकी आपण बंद ठेवली तर घराला कमी का खिडक्या दार आहेत? ती कुठल्याही खिडकीतनं आत येऊ शकते. तू मला शहाणपणा शिकू नका. मला उद्यापासनं ती चिमणी घरात यायला नको आहे. आज घरात गिरट्या घालतीये, उद्या कुठेही फोटोच्या मागे ट्यूबलाईटवर घरटं बांधणार. सगळ्या घरभर काड्या, पिसं, कापूस असला कचरा पडत राहणार. आणि मला घरात अजिबात कचरा झालेला आवडत नाही, तुला माहिती आहे. अच्छा, तर उन्मेषच्या चिडण्याचं हे कारण आहे. म्हणजे चिमणी घरात येण्यावर त्याचा आक्षेप नाही आहे. तिचं घर आणि होणारा कचरा हे त्याला नको आहे. उन्मेषला स्वच्छता, नीटनेटकेपणाची विलक्षण आवड. नीटनेटकेपणाच्या बाबतीत तो कमालीचा काटेकोर आहे. आमच्या लग्नाला 6 महिने झालेत. या 6 महिन्यात त्याच्या या स्वच्छतेच्या अतिरेकीपणाबद्दल त्याची कितीतरी बोलणी खाल्ली आहेत मी. तशी मी गबाळी नाही आहे. मलाही स्वच्छता, नीटनेटकेपणा आवडतो, पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत. घर स्वच्छ ठेवावं, उन्मेषला चवीपरीचे पदार्थ करून घालावेत, हे सगळं आवडतं. पण त्याचबरोबर एखादं छानसं पुस्तक वाचावं, मस्त मैत्रिणी जमवून गप्पा माराव्यात, एखादा डोक्यात नवा विचार जन्माला घालणारा सिनेमा, नाटक बघावं, हे सगळं मला मनापासून आवडतं. तर उन्मेषला हा सगळा मूर्खपणा वाटतो. त्याच्या मते घर कसं गौरीची आरास मांडल्यासारखं प्रदर्शनीय, लख्ख, नेटकं असावं. अगदी अंधारात शोधली तरी वस्तू जागच्या जागी मिळायला हवी. माणसांच्या बाबतीतही तो तेवढाच च्यूझी आहे. उगाचच याच्या त्याच्याशी मैत्री करायला, मैत्री दूर राहिली, फारसं बोलायला सुद्धा त्याला आवडत नाही. बुद्धिमान, सुंदर लोकांशी संबंध ठेवायला त्याला आवडतं. त्यावरून बोलायची काही सोय नाही. उंचे लोक उंची पसंद, असं तो अगदी गर्वानं आपल्या काळ्याभोर दाट केसांवरनं डावा हात फिरवत अगदी स्टाईलने मान तिरकी करून माझ्याकडे बघत म्हणतो. त्यावेळी त्याच्या जाडसर ओठांच्या कोपऱ्यातनं साऱ्या जगाविषयी तुच्छता गोळा झालेली असते. त्याच्या घाऱ्या टप्पोऱ्या डोळ्यात मी कोणी स्पेशल आहे, तुमच्यासारखा सामान्य नाही, असा भाव डोकावून जातो. उन्मेष आहेच स्पेशल. तो फर्स्ट क्लास MBA आहे, बँकेत मॅनेजर आहे, भरपूर पगार, राहायला छानसा फ्लॅट, दाराशी कार. त्याच्या कर्तृत्वानं त्यांनी हे सगळं मिळवलं आहे. म्हणूनच उंचापुरा गोरेपान उन्मेष जेव्हा मला बघायला आला तेव्हा मला तो एकदम आवडला. त्याचं रूप, त्याचं कर्तृत्व सगळंच आवडण्यासारखं आहे. पण त्याच्या या विक्षिप्त, काहीशा हेकेखोर स्वभावाचा काच वाटायला लागतो कधी कधी.
आता घरात चिमणी येणं साधी गोष्ट आहे. उन्हाळा सरता सरता अशा चिमण्या घरात येतात. आरशावर बसून आरशातल्या आपल्या प्रतिबिंबाला चिवचिव करून साद घालतात, घरभर फिरतात. त्यात एवढं रागवण्यासारखं काय आहे? हां, आता ती चिमणी आपल्या होणाऱ्या पिलासाठी माझ्या घरात निवारा शोधत असेल तर तिला हुसकवून लावायची. वाद नको म्हणून मी बेडरूमची ती खिडकी दुसऱ्या दिवसापासून बंद ठेवायला लागले. दुपारी ठरल्या वेळी ती चिमणी खिडकीशी आली. खिडकीच्या बंद काचेवर तिने चोचीने टक टक केलं. बेडवर पुस्तक वाचत पडलेली मी बघत होते. बंद काचेपलीकडे चिमणी फिरून फिरून परत येत काचेवर चोच आपटत होती. मध्येच मान वाकडी करून माझ्याकडे बघत होती. जणू अगं बघत काय बसली आहेस, उघड ना खिडकी, असं सांगत असल्यासारखी. तिच्या काळ्या मण्यासारख्या डोळ्यांच्या हालचाली सुरू होत्या. वाटलं एकदा उघडून द्यावी खिडकी, पण नकोच ते. नव्या नव्या संसारात उगाच साध्या क्षुल्लक गोष्टींवरनं वाद नको. मी हातातलं पुस्तक बंद करून खिडकीकडे पाठ फिरवून डोळे मिटून घेतले. मला जाग आली तेव्हा संध्याकाळ व्हायला आली होती. थोड्याच वेळात उन्मेष बँकेतनं परत येणार. तो येण्याआधी मला तयार व्हायला हवं. त्याला माझा पारोसा चेहरा, चुरगळलेली साडी, विस्कटलेले केस असा अवतार अजिबात आवडत नाही. तो बँकेतून परतण्याच्या वेळी मी छान तयार होऊन त्याच्या आवडीची साडी नेसून त्याची वाट बघत दारात उभी राहायला हवी असते. घाईघाईनं मी केस मोकळे सोडले. ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर उभी राहून केस विंचरत असताना अचानक सगळी खोली आपल्या भोवती फिरतीये असं वाटायला लागलं. आधारासाठी मी हात पुढे केला. भिंतीचा आधार घेत कशी तरी बेडवर जाऊन पडले. जरा वेळ डोळे मिटून पडून राहिले. हळूहळू माझ्या भोवती गरागरा फिरणारे छत, भिंती स्थिर होत गेल्या. चक्कर कमी झाली तशी उठून बसले. आज रात्री आजीला फोन करून ती पणजी होणार असल्याचं कळवायचं. अगदी कालच तर मला हे गुपित कळलं. अलीकडे मध्येच असं गरगरल्यासारखं होतं, मध्येच पोटातून मळमळून येतं. काल नेहमीसारखा उन्मेष बँकेत गेल्यावर त्याला बाय करून मी घरात वळणार तेवढ्यात जोरात अशी चक्कर आली आणि दारातच कशीबशी खाली बसले. समोरच्या सुमंगलाताईंनी मला अशी एकदम डोकं धरून खाली बसताना बघितलं आणि त्या घाईघाईनं काय झालंय ते विचारायला आल्या. आपल्याला आजकाल असं काय व्हायला लागलंय, मला तरी कुठे कळतंय. मात्र आपल्याला काहीतरी होतंय आणि आत्ता या क्षणी आजी आपल्याजवळ असायला हवी एवढं मात्र मनाच्या तळातून वाटायला लागलंय. सुमंगलताईंजवळ हे सगळं सांगताना नकळत माझे डोळे ओलावले. पण इकडे सुमंगलताई मात्र मिश्किल हसत माझ्याकडे बघत उभ्या. त्यांनीच मला त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरकडे नेलं तेव्हा मला हे गुपित कळलं. माझ्या आत कुणीतरी आकार घेतंय. ते कुणीतरी मुलगा असेल का मुलगी? काल रात्री मी हे उन्मेषला सांगणार होते, मी आई होणार असं धाडकन सांगण्यापेक्षा त्या चिमणीची गंमत सांगताना त्याला फुलवत खुलवत मी हे गुपित त्याच्या कानात सांगणार होते. पण चिमणीच्या घरटं बांधण्यावरनं उन्मेष काय खवळला आणि सगळं राहून गेलं मनातच. साडी बदलताना ओटीपोटावर हात ठेवत, बाळा तू कोणीही अस, मुलगा असू दे किंवा मुलगी, पण तुझ्या बाबांसारखा तडकू होऊ नकोस हं, मी कुजबुजले. तेवढ्या दारावरची बेल वाजली. उन्मेष आला होता. मी पुढे होऊन दार उघडलं. उन्मेष आत आला. हातातली बॅग सोफ्यावर ठेवत सोफ्यावर बसून तो पायातले शूज काढायला लागला. रोज घरी आल्यावर मला उचलून गरगर फिरवून धापकन सोफ्यावर आदळणारा धसमुसळा. राणी दिवसभर एकटीला कंटाळा येत असेल, चल आपण मस्तपैकी फिरून येऊ असं म्हणत लाडीगोडी करणारा उन्मेष आल्यापासून गप्प गप्प आपल्याच विचारात असल्यासारखा. मी मुकाट्यानं उठले आणि स्वयंपाकघरात जाऊन त्याच्यासाठी गरम कांदे पोहे आणि चहा करून आणला.
तरी हा आपला कुठेतरी शून्यात बघत सोफ्यावर बसून राहिलेला. उन्मेष, पटकन फ्रेश होऊन ये. बघ ना, तुझ्या आवडीचे कांदे पोहे केलेत. काही नकोय मला, तो तुटकपणे म्हणाला. काय झालं उन्मेष, बरं वाटत नाही का? बरं आहे ग. मग असा चेहरा पाडून का बसलायस आल्यापासनं? त्याच्या शेजारी बसत त्याच्या केसातनं बोटं फिरवत मी विचारलं. राणी, माझं प्रमोशन झालंय. अरे मग ही तर आनंदाची बातमी आहे. त्यात एवढं दुःख वाटण्यासारखं काय आहे? ते खरं आहे ग, पण त्यासाठी मला महिनाभर ट्रेनिंग करता बेंगलोरला जायला लागणार आहे. तुला नेलं असतं ग, पण तुझ्या या अशा अवस्थेत. म्हणजे उन्मेष, तुला? अगं, मला आत्ता येताना समोरच्या सुमंगला वहिनी भेटल्या. त्या म्हणाल्या, काय मिस्टर जोशी, पार्टी कधी देताय? मी विचारलं, कसली पार्टी? तर म्हणायला लागल्या, जाईनी तुम्हाला काही सांगितलं नाही वाटतं अजून. जाई आता आई होणार आहे. मीच घेऊन गेले होते ना तिला डॉक्टरांच्याकडे. आणि काय ग, एवढी चांगली बातमी तू माझ्यापासून लपवून का ठेवलीस? म्हणजे बघ ना, मी बाप होणार हे बाहेरच्यांना आधी कळलं, मग मला सुमंगलाबाईच्या भोचकपणाचा रागच आला. कुणी आमच्या आयुष्यातल्या या नाजूक हलक्या क्षणाचा भर चौकात जाहीरनामा लावल्यासारखं वाटायला लागलं. अरे, मी काल तुला सांगणारच होते, पण अगं जाई, खरंच मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू, पण मध्येच हे ट्रेनिंगचं निघालं ना. हेड ऑफिसकडनं आजच लेटर आलंय आणि तुला एकटीला इथे ठेवणं माझ्या जीवावर आलंय ग. मलाही उन्मेषच्या प्रमोशनचा आनंद नक्कीच झालाय, पण तो महिनाभर इथे नसणार या त्याच्या विरहाच्या कल्पनेनं मला हुंदका फुटला. अगं, अशी रडतीयस काय? अगं, जेमते महिन्याभराचा तर प्रश्न. महिना काय, हा म्हणता निघून जाईन. अगं, मी रोज फोन करेन तुला. आणि अगं, महिनाभर तुला आजीजवळ राहायला मिळेल. मस्त लाड करून घे आजीकडून. लग्नानंतर पहिल्यांदाच आजीची भेट होणार. नुसती भेट होणार नाही, तर आजीच्या सहवासात मनसोक्त राहायला मिळणार. लग्नानंतर मांडव परतणीला आजीकडे माहेरी जाऊन आले, त्यानंतर आजीची भेटच नाही. एक दिवसाआड तर कधी 2-4 दिवसांनी आजीशी फोनवर बोलणं होत असलं तरी आजीच्या स्पर्शाची भूक तहान तो निर्जीव फोन थोडीच पूर्ण करू शकणार. उन्मेष 8 दिवसांनी बेंगलोरला जाणार, त्याआधी आम्ही दोघं डॉक्टरांच्याकडे जाऊन आलो. गर्भावस्थेत पहिले 4 महिने तरी जपायला हवं, प्रवास शक्यतो टाळलेला बरा. डॉक्टरांच्या शब्दांनी माझ्या आजीकडे जाण्याच्या आनंदावर घडाभर पाणी पडलं. मी आजीकडे जाऊ शकले नाही. उन्मेषने आजीला फोन करून सगळी कल्पना दिली आणि तिलाच बोलवून घ्यायचं ठरलं. उद्या रात्रीच्या ट्रेननं उन्मेष बेंगलोरला जाणार आणि सकाळच्या बसने आजी दर्यापूरहून नागपूरला येणार. एकीकडे उन्मेषचा विरह, तर दुसरीकडे आजी येणार असल्याचा आनंद. त्या रात्री मला नीटशी झोप लागलीच नाही. आजी म्हणजे माझं सारं सर्वस्व. मला जन्म देताना माझी आई मला सोडून गेली. आईचं प्रेम, वात्सल्य माझ्या वाट्याला येण्याआधीच परमेश्वरानं आईला नेलं. आई कशी असते ते मला कधी कळलंच नाही. आई गेल्यानंतर वर्षभरात बाबांनी दुसरं लग्न केलं. त्यांच्या संसारात माझे आबाळ होऊ नये म्हणून आजीनी मला तिच्याजवळ ठेवून घेतलं. माझी आजीच माझी आई झाली. तिनेच मला लहानाचं मोठं केलं. आजोबा आजीच्या मायेच्या सावलीत माझं आयुष्य सुखात गेलं. कधी आईबापाची उणीव जाणवलीच नाही मला. काचेच्या फ्रेममध्ये बंदिस्त असलेली आईची हसरी प्रतिमा, ती कुठेतरी मनात जपून ठेवली होती मी. लहान असताना आजी मला झोपताना गोष्टी सांगायची. त्यातली पंखात काटा रुतलेल्या राणीची गोष्ट मला खूप आवडायची. त्या गोष्टीतल्या देखण्या सुंदर मुलीलाही आई नसते. वडील दुसरं लग्न करतात. सावत्र आई तिचा छळ करते. ती दुर्दैवी मुलगी त्या देशाच्या राजकुमाराच्या दृष्टीला पडते. तो तिच्याशी लग्न करतो, तिला सुखात ठेवतो. इकडे सावत्र आईचा मात्र जळफळाट होतो.
प्रेमाचं नाटक करून ती त्या मुलीला माहेरी आणते. मागच्या अंगणात खड्डा खणून त्यात काटे भरते. त्याच्यावर मोडका पाट ठेवून आता राजाची राणी झालेल्या त्या मुलीला न्यायला घालते. न्यायला घालताना मुद्दाम पायानं खालचा मोडका पाट ढकलून देते. राजाची लाडकी राणी काट्यानं भरलेल्या त्या खड्ड्यात पडते आणि दुसऱ्याच क्षणी सुंदरसं पाखरू होऊन तिथून उडून जाते. इकडे राजपुत्राच्या महालात खिडकीत रोज सकाळी एक सुंदर गोजीरवाणं पाखरू शीळ घालतं. राजपुत्र त्या देखण्या मोहक पाखराकडे बघतो. पाखराच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात. त्या अश्रूंचे मोती होतात. राजकुमाराला आश्चर्य वाटतं. पाखरू उडून जातं. रोज हा प्रकार घडतो. एक दिवस पाळत ठेवून राजकुमार त्या पाखराला पकडतो. त्याच्या मौशार पंखांवरनं हात फिरवतो तर त्याच्या हाताला अणकुचीदार काटा लागतो. त्या पाखराच्या नाजूक पंखात एक काटा रुतलेला असतो. राजकुमार हळूवार हातानं तो काटा उपसून काढतो आणि त्याच क्षणी त्या पाखराचं राणीत रूपांतर होतं. त्याची लाडकी राणी त्याला मिळते. त्या गोष्टीतल्यासारखी मी सुद्धा आईशिवाय वाढले होते. पण सावत्र आईचा जाच सुदैवानं माझ्या वाट्याला आला नाही. तरी ती गोष्ट ऐकताना मला आपल्यासारखं वाटत राहायचं की आपल्याला असाच एखादा राजकुमार मिळेल. उन्मेष जेव्हा पहिल्यांदा मला बघायला आला तेव्हा गोष्टीतला राजकुमारच माझ्यासमोर उभं राहिल्यासारखं वाटलं मला. उन्मेषला बँगलोरला जाऊन 8 दिवस झाले. रोज रात्री त्याचा फोन येतो. आजीच्या सहवासात दिवस कसे वाऱ्यासारखे पळतायत. आजीलाही लाडक्या नातीसाठी काय करू काय नको असं झालंय. बेडरूमची खिडकी मी उघडून टाकली आहे. चिमणीच्या येरझारा सुरू झाल्या आहेत. राजा रविवर्माचं सीता अग्निदिव्याचं अतिशय सुंदर पोर्ट्रेट उन्मेषनं हॉलमध्ये लावलेलं आहे. त्या पोर्ट्रेटच्या मागे चिमणाबाईनं आपलं घरटं विणलंय. एकदा चिमणीला पिल्लं झाली की थोड्याच दिवसात ती त्यांना उडायला शिकवेल. त्यांच्या पंखात बळ आलं की जाईल ती पिल्लांना घेऊन. घरटं होईल रिकामं. पण हे सगळं उन्मेष येण्याच्या आधी व्हायला हवं. काड्या पिसं कापूस आणि काय काय जमवून चिमणीनं बांधलेल्या त्या घरट्यात चिमणीनं अंडी दिली. अंड्यातून लालसर बारीकशी पिल्लं बाहेर पडली. आता चिमणीच्या येरझाऱ्या वाढल्या. आपल्या चोचीतून आणलेला चारा ती पिल्लांना भरवायची. आजी आजी अगं आता या चिमणीने आपली पिल्लं इथून न्यायला पाहिजेत ग. उन्मेषने हे सगळं बघितलं ना तर घर डोक्यावर गेला ग तो. अगं पण त्या पिल्लांच्या पंखात उडण्याचं बळ तरी यायला हवं ना. आजी ते सगळं खरं आहे ग. पण उन्मेष येण्याच्या आधी हे घरटं तिथून निघायला हवं ग. असं का म्हणतेस. अगं त्यांना नाही आवडत घरात पसारा कचरा झालेला. हो का. मग उद्या बाळ घरात आल्यावर काय करणार. त्याचे कपडे त्याची खेळणी हा सगळा पसारा घरात राहणारच की ग इथे तिथे. आजीचं म्हणणं खरं असलं तरी आता चिमणीचं घरटं या घराबाहेर जाणं महत्त्वाचं होतं. उन्मेषचं येणं 8 दिवसांवर आलेलं. इकडे आजीला दर्यापूरला जायचे वेध लागलेत. तिकडे आजोबा एकटेच आहेत. शेतीची कामं टाकून ते येऊ शकले नाहीत. तिथे त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ होत असेल याची आजीला काळजी लागून राहिलेली. त्या संध्याकाळी घरासमोरच्या पायऱ्यांवर बसून आम्ही दोघी बोलत असताना एक ऑटो दाराशी थांबला. ऑटोतून उन्मेष खाली उतरला. 8 दिवस आधीच त्याचं ट्रेनिंग पूर्ण झालेलं आणि माझ्या ओढीनं तो घरी परतलेला. मी मात्र मनातून धास्तावलेली. आणि ज्याची भीती वाटत होती तेच घडलं. नव्हे त्याहीपेक्षा भयंकर घडलं. उन्मेषनं त्याच्या आवडत्या चित्रामागचं ते घरटं बघितलं आणि तो जाम खवळला. प्रवास कसा झाला, ट्रेनिंग कसं झालं,
तो 8 दिवस आधी कसा परतला, काहीही न बोलता तरा आधी तो तिकडे गेला. पोर्ट्रेटच्या मागे भस्कन हात घालत त्यांनी ते घरटं त्यातल्या पिल्ला सकट उचललं, खिडकीतनं बाहेर फेकून दिलं. नंतर तासभर माझ्यावर अग्निफुलांचा वर्षाव करून तो बेडरूममध्ये गेला. जावयाचा हा दुर्वासाचा अवतार बघून आजी तर जागच्या जागी खिळल्यासारखी झाली. चित्रातली अग्निदिव्य करायला निघालेली सीताही आगतिक झाल्यासारखी माझ्याकडे बघतीये असं मला वाटायला लागलं. बाळणपणाकरता आजोबा मला न्यायला आले. अमरावतीच्या एका नामवंत खाजगी प्रसूतिगृहात माझं नाव नोंदवलं गेलं. आजी दर 15 दिवसाला मला तपासणीसाठी अमरावतीला घेऊन जायची. उन्मेषचा रोज फोन येतो. सुट्टीच्या दिवशी तो स्वतः भेटायला येतो. आजी, आजोबा आणि उन्मेष खूप जपतात मला. माझ्या आवडीनिवडी पुरवायला धडपडत असतात. पण कधी एकटी असले ना की मला पिल्लांसकट बाहेर फेकलं गेलेलं ते घरटं, पिल्लांनी घाबरून केलेला चिवचिवाट आठवत राहतो. वाटतं ती पिल्लं, ती चिमणी शाप तर नाही ना देणार आपल्याला. देवा, बाळाची आई होण्याचं भाग्य लाभू देत रे मला. मी अशी एकटी विचार करत बसलेली दिसली की आजी जवळ येते. माझ्या केसांवरनं मायेचा हात फिरवते. न सांगता तिला माझ्या मनातलं कळतं. सगळं काही ठीक होईल असा धीर देते. पाहता पाहता दिवस पूर्ण झाले. एका रात्रीतनं पोटात दुखायला लागलं. आजी आजोबांनी मला दवाखान्यात नेलं. पहाटे पहाटे मी आई झाले. देह किनाऱ्यावर कोसळणाऱ्या वेदनांच्या लाटातून वाट काढत एका कोवळ्या जीवानं या जगात प्रवेश केला. मला मुलगी झाली. रेखीव, देखणी, दिसायला चित्रासारखी सुंदर. शिवाय चित्रा नक्षत्रावर जन्माला आलेली म्हणून मुलीचं नाव चित्रा ठेवलं. 3 महिन्याच्या चित्राला घेऊन मी माझ्या घरी आले. उन्मेषचे आईबाबा 2-3 महिन्यांकरता आमच्याकडे राहायला आले. गोरी गोरी, धष्टपुष्ट, लोभस चित्रा सगळ्यांची लाडकी आहे. उन्मेष तर तिला क्षणभर खाली ठेवायला तयार नसतो. घरी असेल तेवढा वेळ तिला घेऊन फिरतो. चित्रा आता 5 महिन्यांची व्हायला आली आहे. तिचं तेल पाणी, आंघोळ आईच करतात. हे सगळं करताना तिच्याशी त्यांच्या गप्पाही सुरू असतात. पण का कोण जाणे, कालपासनं त्या कसल्या तरी विचारात दिसतात. विचारलं तर नीट सांगत नाही आहेत. शेवटी मी अगदी त्यांचा पिच्छा पुरवला तेव्हा सांगू का नको असं करत म्हणाल्या, जाई, अगं चित्रा 5 महिन्यांची झाली आता. अगं 5-6 महिन्यांची मुलं पालथी पडतात, त्यांना नजर येते. त्यांच्याशी कोणी बोललं की खदखदून हसतात. पण आपली चित्रा, तिला अजून नजरसुद्धा नाही आली ग. तुझ्या नाही ते लक्षात आलं, पण मला काही बरं वाटत नाही ग. तू एकदा हिला डॉक्टरांना दाखवून आणावंस असं वाटतंय मला. उन्मेषला हे सांगितलं तर म्हणाला, त्यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे. होईल होईल, सगळं ठीक होईल. आपली छकुली दिसते कशी बाहुलीसारखी. त्यांनी विषयच बदलून टाकला. पण आई म्हणाल्या त्यात तथ्य आहे असं मलाही वाटायला लागलं. त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं. चित्राला घेऊन मी शहरातल्या बालरोग तज्ज्ञाकडे गेले आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकताना माझ्या हातापायातली जणू शक्तीच गेली. डॉक्टर म्हणाले, साधारण 2 महिन्याची झाली की मुलांना नजर येते. 5व्या महिन्यात ती कुशीवर वळतात. पण तुमच्या मुलीच्या बाबतीत हे सगळं उशिरा होणार असं दिसतंय. तुमची मुलगी डाऊन सिंड्रोम या प्रकारातली आहे. गुणसूत्रातल्या दोषांमुळे अशी मुलं जन्माला येतात. इतर मुलांच्या मानानं यांची प्रगतीची गती कमी असते. कारण यांचा
बुद्धिगुणांक कमी असतो. अशा मतिमंद मुलांकरता कुठलीही औषध योजना सध्या तरी उपलब्ध नाही आहे. माझी चित्रासारखी देखणी गोजीरवाणी चित्रा दुपट्यावर पडलेली असते. ती मतिमंद आहे हे कळल्यापासून उन्मेषनं तिच्याकडे पाठ फिरवली आहे. सतत तिला घेऊन फिरणारा उन्मेष तिला हात सुद्धा लावत नाही. चित्राकडे बघताना माझं काळीज तिच्या काळजीने पिळवटून निघतं. असं वाटतं नक्कीच त्या चिमणीचा शाप माझ्या सोनुलीला बाधला असणार. संध्याकाळी चित्राला खांद्यावर घेऊन अंगणात फिरताना अचानक मला आजीने लहानपणी सांगितलेली पंखात काटा रुतलेल्या पाखराची गोष्ट आठवली. माझ्या राजकन्येच्या प्रगतीच्या पंखात रुतलेला हा वैगुण्याचा काटा कधी निघणारच नाही का? माझं पाखरू जन्मभर काटा पंखात घेऊनच वाढत राहील. कुठलाच राजकुमार तिला भेटणार नाही का? कधीच भेटायचा नाही का? श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अतिशय हृदयस्पर्शी कथा. जी कथा लिहिली होती ज्योती पुजारी यांनी. कथा होती पंखात रुतलेला काटा. श्रोते हो, कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि श्रोते हो, भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.